चांगलं वातावरणात मतदारसंघामध्ये आहे. ही संधी असूनही कुठेतरी डावललं गेलं ही. त्यामुळे मी ही निवडणूक जिंकण्यासाठीच या निवडणुकीत उतरलेले, त्या कॉन्फिडन्सने पुढे जाणार. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस तिच्यामध्ये रंगत चढत चाललेला आहे. सध्या आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते सध्या आपल्याबरोबर आहेत. ताई, मी तुमचं स्वागत करतो. नक्की काय सांगाल, कसा नक्की तुमचा प्रचार सुरू आहे, नक्की काय अडचणी येत आहेत का, नक्की काय? अतिशय चांगलं वातावरणात मतदारसंघामध्ये आहे. दोन्हीही उमेदवार लोकांनी नाकारलेले आहेत आणि जो एक चांगला सक्षम पर्याय लोकांसमोर आहे, लोकांचा प्रतिसाद जो मला मिळत आहे सगळ्या समाज घटकातून, युवकांमधून, महिलांमधून, त्यामुळे एक खूप सकारात्मक वातावरण मला मतदारसंघामध्ये दिसते आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं. अनेक दिवस तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलं, अनेक वर्ष काम केलं. काँग्रेस पक्ष सोडताना काही तुमच्या मनात काही खंत वाटली नाही? निश्चितच ज्या घरामध्ये आपण जन्म घेतो, ज्या घरामध्ये आपण वाढतो, ते घर सोडण्याचं कोणालाच तसं आनंद होणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षासोबत इतक्या पिढ्यांचं एक काम राहिलेलं आहे. मी स्वतः 17 वर्ष संघटनेसाठी काम केलंय. खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय माझ्या आयुष्यातला मी हा घेतलेला आहे. पण जेव्हा एक लक्षात येतं की संधी असूनही कुठेतरी डावललं गेलं, ही भूमिका, ही खंत जी आहे ही मनात आहे आणि त्यामुळे हा कुठेतरी निर्णय घ्यावा लागलेला. सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की उत्कर्ष रुपवते ह्या आपला उमेदवारी अर्ज नक्की कधी भरणार आहेत, काय सांगाल? 24 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि राहता इथे सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यासाठी मी सगळ्यांना आवाहन करत आहे. आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांची या ठिकाणी आपल्या मतदारसंघात सभा होणार आहे. हो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सभा आम्ही मतदारसंघामध्ये प्लॅन करत आहोत. त्यांचं एकूणच सगळं वेळापत्रक बघता कधी शक्य होईल त्यांना त्या हिशोबाने आपण ती सभा घेणार आहोत. काय वाटतं, विजय होईल आपला, काय वाटतं? कुठल्याही निवडणुकीमध्ये ना माणूस जेव्हा उतरतो तो जिंकण्यासाठीच उतरतो, तो कधी हारण्यासाठी उतरत नाही किंवा कोणाला पाडण्यासाठी उतरत नाही. त्यामुळे मी ही निवडणूक जिंकण्यासाठीच या निवडणुकीत उतरलेले, त्या कॉन्फिडन्सने पुढे जाणार. सगळे आमचे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, नक्की काय सांगाल? मी एवढंच म्हणेन की एक कार्यकर्ती म्हणून, तुमची एक बहीण म्हणून, तुमच्या सोबत असणारी एक सहकारी म्हणून मी तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत आहे. आणि जो काही एक आत्ताचा माहोल आहे या सगळ्या मतदारसंघामध्ये, जे काही 15 वर्षात झालेलं आहे, ते सगळं पुसून काढण्याची आपल्याला ही शेवटची सुवर्ण संधी आहे. ही सगळ्याच मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करावा आणि माझ्यासारख्या एका नवख्या उमेदवाराला, ज्यांच्यावरती कुठलंही बांधण नाही, अशा एका उमेदवाराला साथ द्यावी, एवढीच मी या निमित्ताने आग्रह करते.